नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण यामध्ये न्यूटनचे 3 नियम, सर्क्युलर मोशन, आत्मकेंद्री बल आणि केप्लरचे 3 नियम यांचा अभ्यास केला. केप्लरचे 3 नियम हे प्लॅनेटरी मोशन बद्दलचे आहेत, म्हणजे ग्रहाची जी गती असते सूर्याभोवती फिरण्याची त्याविषयी त्याने अगदी चांगल्या प्रकारे खूप पूर्वीच्या काळी जवळजवळ 1600 दशकामध्ये ती माहिती आपल्याला दिलेली होती. त्याच माहितीच्या आधारे न्यूटन या शास्त्रज्ञाने नंतर या गुरुत्वाकर्षणावर खूप चांगल्या प्रकारे याची माहिती आणि सिद्धांत आपल्या या विश्वाला दिलेले आहेत. याच वर आधारित न्यूटनचा आज आपण वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत बघणार आहोत. न्यूटनने केप्लर्स लॉ या सर्व बाबींचा अभ्यास करून हा वैश्विक सिद्धांत आपल्या समोर मांडलेला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू ही इतर वस्तूंवर आकर्षण करणारं एक ठराविक बल लावत असते आणि ते बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्या वस्तूंमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. हेच आपण मॅथमॅटिकली पण सिद्ध करू शकतो, त्याचं इक्वेशन आपण मिळवू शकतो. when in any object in the universe attract other object having some finite force, and that force is proportional to product of the masses of these two objects and inversely proportional to the square of the distance between them. How to prove this mathematically? See here. Suppose this m1 is the mass and this m2 is the second object having mass m2. These two are the objects. The distance between these two objects is d. Then according to the Newton's universal law of gravitation, this F, the force between these two objects, is nothing but this F is directly proportional to product of mass m1 and m2, and also this F is inversely proportional to square of the distance between them. In this way, you can write this F is directly proportional to m1 m2 upon d square. Here, if you can introduce a proportionality constant, then it becomes an equation. Then this F is equal to g m1 m2 upon d square. Here this g is called universal constant. इथे आपण या न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार F त्याच्यामधलं जे बल आहे, आकर्षण करणारं बल, हे बल त्याच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आहे, त्या दोन वस्तूंच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती आहे आणि त्याच्यावरून आपल्याला या बलाचं इक्वेशन इथे मिळालेलं आहे, समीकरण. या समीकरणामध्ये हा जो जी आहे याला विश्व गुरुत्व स्थिरांक असं म्हटलं जातं. हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने या जी ची किंमत विविध प्रयोग करून आपल्याला काढून दाखवलेली आहे. तर या जी ची किंमत हेनरी कॅव्हेंडिशच्या मते 6.67 into 10⁻⁻11 एवढी आहे. आता याचं एकक पण आपल्याला लागेल. एकक काढताना तुम्हाला माहिती आहे की एकक हे आपण त्या जीचं काढताना इथे फोर्स गुणिला डिस्टन्स स्क्वेअर आहे. फोर्स आपण मोजतो न्यूटन मध्ये, म्हणजे याचं एकक झालं न्यूटन, इंटू डिस्टन्स मोजतो आपण मीटर मध्ये, मीटर स्क्वेअर, आणि इथे जे मासेस आहे म्हणजे केजी पर केजी स्क्वेअर. अशा प्रकारे आहे
गुरुत्वीय स्थिरांक हा विश्वामध्ये या जीची किंमत कुठेही गेले तरी ती स्थिर मानण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे या जीच्या किमतीवरून आपल्याला पुढे अनेक गणित आणि कॅल्क्युलेशन्स या करता येत असतात. त्यानंतर आता इथे जर आपण असं म्हटलं की समजा हे दोन जे वस्तू आपण घेतलेले आहे यांचं वस्तुमान 1 kg आहे. हे पण 1 kg, हे पण 1 kg आणि त्याच्यातलं अंतर 1 मीटर आहे. आणि या जर किमती आपण याच्यामध्ये टाकल्या तर आपल्याला असं दिसून येतं की समजा F बरोबर G, कारण M1 M2 1 गुणिले 1 आणि एकाचा वर्ग पण एकच होतो. म्हणजेच हा जो फोर्स आहे अट्रॅक्टिव्ह फोर्स हा या गुरुत्वीय स्थिरांकाच्या बरोबर असतो. पण केव्हा? जेव्हा अशा गोष्टी असतील तेव्हा. आता इथे हे दोन बॉडी जे आपण घेतलेल्या आहे स्फेरिकल घेतलेल्या आहे विथ युनिफॉर्म डेन्सिटी, म्हणून त्यांच्या केंद्रामधलं अंतर आपण घेतलेलं आहे की जर या दोन बॉडीज असतील, या जर का स्फेरिकल नसतील, एक वेगळा कुठलाही त्याचा शेप असेल, तर मात्र त्यांचं जे सेंटर ऑफ मास आहे त्याच्यामधलं अंतर आपल्याला तिथे लक्षात घ्यावं लागतं. इफ दिस टू ऑब्जेक्ट्स आर नॉट स्फेरिकल, they are indefinite shape, then you have to take the distance between the center of masses of that body, and then you have to calculate the force, means force of attraction between these two bodies, and this law is obeyed in the universe. फक्त पृथ्वीवरच असं नाही. तर हा लॉ तुम्हाला विश्वामध्ये कुठल्याही दोन वस्तू यांच्यामध्ये एवढं बल आपल्याला पाहायला मिळतं. आता या लॉ मध्येच नंतर असं आलं प्रश्न की बाबा न्यूटन्सने हे घेतल्यावर या दोघांचा आता F इज इक्वल टू न्यूटन सेकंड लॉ F इज इक्वल टू ma हे तर आपल्याला लक्षात येतं. पण इथे डी स्क्वेअरच्या व्यस्तानुपाती काय असेल ते, तर याच्यासाठी या न्यूटनने किप्लर्सच्या तिसऱ्या लॉचा उपयोग केला आणि त्याने ते आपल्याला सिद्ध करून दाखवले. फॉर दिस, how you can find this force is inversely proportional to the distance between two masses. For that, you have to recall circular motion. What is the circular motion? Motion in the circular path. Here, if you can take this type of diagram, then the force toward the center of the circle is called circular motion, and this force is also called centrifugal force. This centrifugal force is nothing but the force towards the center. आत्मकेंद्री बल म्हणजेच काय, तर आत्मकेंद्री बल म्हणजे की जी वस्तू वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असते आणि तिचं जे तिच्यावरती लागलेलं बल जे असतं ते केंद्रकाच्या दिशेने असतं, त्याला आपण आत्मकेंद्री बल असं म्हणतो. आता याच्यावरून ते आपल्याला त्याने काढून दाखवलं आहे न्यूटन्सने की कशा प्रकारे ते डिस्टन्सच्या वर्गाला व्यस्तानुपाती असतं. तर इथे विचार करताना जर आपण म्हटलं की समजा एक M या वस्तुमानाचा हा वस्तू आहे, तिचं अंतर R आहे आणि तिचा वेग हा V आहे, तर तिच्यामध्ये असलेला फोर्स हा आपल्याला काढता येतो F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. mv स्क्वेअर अपॉन r याच्यानुसार आपल्याला बल काढता येतं. आता इथे हा v जो आहे हा म्हणजे वेग आहे. आता इथे वेग म्हणजे आपण पाहिलंय की v इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर डिस्टन्स अपॉन टाइम म्हटलं तर इथे डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. आता डिस्टन्स ट्रॅव्हल समजा इथून ऑब्जेक्ट सुरू झाला परत तिथे झाला तर दिस इज द सर्कल. देन द टोटल डिस्टन्स इज नथिंग बट पेरिमीटर ऑफ द सर्कल. Pi r. And this time is you have taken the time t. In this way you have to find the speed. आपण इथे जर सर्क्युलर मोशन घेतली तर त्याचं डिस्टन्स ट्रॅव्हल किती असतं तर त्या वर्तुळाचा परिघ असतो आणि भागीला टाइम म्हणजे तो त्याला किती वेळ लागला एक कम्प्लीट रेव्होल्युशन करायला त्याच्यानुसार तो टाइम आपण टी घेतलेला आहे. आता ही किंमत जी आहे ही आपण या समीकरणामध्ये टाकू.
m 2 pi r upon t bracket square upon r. Solving this, m into 4 pi square. Here the r square upon r means only 1 r is remaining here, and then upon t square. In this way, we have to solve this equation. So here, for rearrangement, you multiply and divide by r square. For this equation, you multiply and divide by r square. Then this equation become m into 4 into pi square into r cube upon t square upon r square. Here this f is nothing but f is equal to, all these things are constant one, but the factor is just only rearranged, is 4m pi square, 4m pi square upon r square into r cube upon t square. And this factor r cube upon t square is nothing but Kepler's third law. This is the constant. And then f is equal to 4m pi square upon k into 1 upon r square. This whole factor is constant one. Then you have to say that this f is inversely proportional to the r square. This f is inversely proportional to the r square. In this way, you have to find the f is inversely proportional to the r square. R is nothing but distance between the two objects. In this way, this Newton show that the law of universal of gravity is verified. From these equations and from these formulas, you have to find some examples and solve the example using the proper unit. Take conversion of the proper unit and then solve the example. For your homework, you can solve in your textbook. Thank you.